नमस्कार बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या बडी चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दलच्या ज्या नवीन अपडेट आलेल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊयात। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी इथे रोज लाडक्या बहीण योजनेविषयी ज्या नवीन अपडेट येतात, ज्या नवीन न्यूज येतात त्या मी तात्काळ या चॅनलवर व्हिडिओमार्फत मी सगळं क्लिअरपणाने सांगतो। त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ओके। आणि आज तारीख आहे 5 मे 2026। आज ज्या अपडेट आलेल्या आहेत ते आपण नक्की बघून घेऊयात। आता मार्च एप्रिल पैसे कधी येणार, किती रक्कम मिळणार आणि पैसे अडकण्यामागची खरी कारणं, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। आता जी पहिली अपडेट आहे ती आहे मार्च एप्रिल हप्त्याबाबत मोठी बातमी, ओके। आता फेब्रुवारीनंतर अजून अनेक महिलांना पैसे मिळालेलेच नाही आहेत, किंबहुना 100% महिलांना पैसे मिळालेले नाही आहेत। पण आता सरकारकडून माहिती मिळते की KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आता पैसे देण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे। म्हणजेच लवकरच पैसे आता बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, ओके। आता जी दुसरी अपडेट आहे त्याविषयी जर सांगायचं झालं, ओके, तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पैसे आम्हाला मिळणार तर किती मिळणार, ओके। पैसे आम्हाला मिळणार तर किती मिळणार। तर सध्या चर्चा अशी आहे की 1500, 3000 किंवा 4500 एकत्रितपणे मिळू शकतात। म्हणजेच की 2 ते 3 हप्ते एकत्र येऊ शकतात। म्हणजे कसं, आता ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे पैसे नाही आले त्यांना 2 महिन्याचे एकत्रितरित्या मिळू शकतात, आणि ज्या महिलांना फेब्रुवारीपासून नाही आले त्या महिलांना तिथल्या महिन्यापासून एकत्रितरित्या पैसे मिळू शकतात, ओके। आता अजूनही काही महिलांचे पैसे का अडकले याची कारणं जर सांगायची झाली तर KYC त्यांची पूर्ण नाही, व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचं नाव रिजेक्ट झालेलं आहे, किंवा कागदपत्रात त्यांच्या चुका आहेत, त्यामुळे अनेक महिलांना अजून तरी पैसे मिळालेलेच नाही आहेत, ओके। आता जी नंतरची अपडेट आहे, ओके, त्याविषयी जर सांगायचं झालं तर जवळपास 54 लाख महिला अपात्र याच कारणांमुळे ठरलेल्या आहेत। KYC पूर्ण नाही, व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचं नाव रिजेक्ट झालेलं आहे आणि कागदपत्रात चुका आहेत। काही महिला तर सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी योजना नाही तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरला आहे, अशा महिलांनासुद्धा आता सरकार वगळण्याचं काम करत आहे, ओके। आता जी 5वी अपडेट आहे ती आहे पात्र महिलांसाठी मोठी अपडेट, ओके। आता सुमारे 54 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि अजूनही 1.89 कोटी महिलांना हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आता प्रोसेस ही फास्ट होण्याची जास्त शक्यता आहे, म्हणजेच लवकरात लवकर वितरण होण्याची जास्त शक्यता आहे। आता एक मोठा गैरसमज दूर करून घेऊया, योजना बंद होणार आहे का? नाही होणार। सरकारने स्पष्ट केलं आहे की योजना ही सुरूच राहणार आहे, ओके। आता कमी शब्दात थोडक्यात सांगायचं झालं तर पैसे बंद होणार नाही आहेत, फक्त थोडासा उशीर झालेला आहे, पण आता लवकरच सरकार GR काढून पैसे आता लाडकी बहीणच्या खात्यात टाकायला सुरुवात करणार आहे, ओके। आता आणि काही महिलांना एकत्रितरित्या मोठी रक्कमही मिळू शकते, कारण की त्यांचे जानेवारीपासून पैसे हे थांबलेले आहेत खूप साऱ्या बहिणींचे, त्यामुळे त्यांना एकदमच पैसे त्यांच्या अकाउंटवर येऊ शकतात जर त्यांनी KYC कंप्लीट केली असेल तर, ओके। आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला आधी लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा काही प्रॉब्लेम असेल लाडकी बहीण योजनेविषयी तर नक्की सांगा, मी नक्की रिप्लाय करेन तुम्हाला। आणि अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।